शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आज 2 जानेवारी 2026 वार शुक्रवार। जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हातेलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव। मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे। कापसाचे भाव आता वाढत आहे। विशेषतः कालपासून कापूस आयातीवर जे 11% आयात शुल्क लागू झाले आहे आणि याचा आधार म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की कापसाच्या भावामध्ये भरपूर ठिकाणी कुठे 100 रुपये, कुठे 200 रुपये, तर कुठे 300 रुपयापर्यंत वाढ होताना दिसत आहे। तुमच्याकडे काय परिस्थिती आहे कमेंट करून नक्की सांगा। आता सांगतो मी माझ्या हाती आलेले अपडेट, सर्व ठिकाणचे ताजे भाव। त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी काम करतो राव, लाईक तर कमीत कमी करीत चला। सुरुवात करतोय मित्रांनो, वर्धा येथे जास्तीत जास्त कापूस गेला 8010। सिंधी सेलू या ठिकाणी सिंधी येथे जास्तीत जास्त गेला 8010। सिंधी सेलू या ठिकाणी गेला जास्तीत जास्त 8010। हिंगणघाट या ठिकाणी गेला जास्तीत जास्त 8010। देऊळगाव राजा जास्तीत जास्त गेला 7530 रुपये। काटोल या ठिकाणी जास्तीत जास्त 7500 रुपये। अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8010। उमरेड जास्तीत जास्त 7620। घाटंजी जास्तीत जास्त 7700 रुपये। अकोला येथे जास्तीत जास्त 8010 रुपये। वडवणी येथे जास्तीत जास्त 7979 रुपये। पारशिवनी या ठिकाणी जास्तीत जास्त 7550 रुपये। सावनेर या ठिकाणी 7500 रुपये। भद्रावती या ठिकाणी 8010 रुपये। अमरावती या ठिकाणी 7575 रुपये। मानवत येथे सुद्धा मित्रांनो 7700 पर्यंत शेतकऱ्यांच्या नावासहित पावती आपल्याकडे आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। जाताना नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।